अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 32. द ऑबेरॉय, मुंबई. समोरच उभ्या असलेल्या त्याच्या मर्सिडीज बेन्झमध्ये जाऊन बसला आणि अगदी मोजक्या शब्दात त्याने ड्रायव्हरला गाडी हॉटेलच्या दिशेने घ्यायला सांगितली. ती जरा घाईतच गाडीत बसू पाहत होती. साडीवर होती, त्यात राहणीमान अगदी साधं वाटत होतं. ड्रायव्हरने तिला बाहेरच अडवलं. ओ मॅडम, कुठे? प्लीज तुम्ही बाजूला व्हा, साहेब चिडतील माझ्यावर. त्याच्या गाडीला कोणी हात लावलेला आवडत नव्हतं आणि ही सरळ गाडीत बसू पाहत होती, म्हणून त्याने तिला रोखलं. लग्न झालं ही अशी खबर कानावर आली होती, पण कित्येक हॉट आणि सेक्सी मुलींना त्याच्या अवतीभोवती पाहिलं होतं. शिवानी इतकी साधी दिसत होती की ही त्याची बायको असेल असा विचारही त्याने करायचं कष्ट घेतलं नाही. साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, मेकअप असा काहीच नव्हता. पदर पकडून वैतागलेली ती आता सरळ कमरेला पदर खोचून अगदी कोल्हापूरची लवंगी मिरची वाटत होती. मग ही मिसेस जाधव असणं त्याच्या दृष्टीने शक्यच नव्हतं. अहो, बायको आहे मी त्यांची. तुमचे साहेब ओरडले तर मी काय करू? आता गाडीच्या टपावर तर बसून येऊ शकत नाही ना. शिवानीने तोऱ्यात उत्तर दिलं आणि सरळ गाडीत जाऊन बसली. तो ड्रायव्हर तर गोंधळून आधी आत जाऊन बसला. शॉक लागला होता आपल्या बॉसच्या अतरंगी बायकोला पाहून. गाडीत बसायच्या नादात ती जाऊन तो बसला होता तर त्याच्या अंगावर जाऊन पडली. त्याने पुन्हा आता वैतागून तिला पाहिलं. अनावधानाने नजर नको तिथं गेलीच. पदर नेमकाच खाली घसरला होता आणि गळ्याचा गोरापान असलेला खोलगट भाग त्याच्या नजरेस पडला. काही वेळ नजर स्थिरावली तिथे. तो पाहत आहे तिथे तिने पाहिलं आणि झटका लागावा तशी लगेच त्याच्यापासून लांब झाली. नीच, नालायक, लोचट, हवस्का पुजारी. शिवानीने पुन्हा त्याचा उद्धार करायला सुरुवात केली. आता मात्र त्याची सटकली. ती नक्की का आणि कशासाठी बोलते हेच कळत नव्हतं. व्हॉट एक्झॅक्टली आर यू टॉकिंग अबाउट मी? आवाजात राग दिसून येत होता. तिच्या दोन्ही दंडाला घट्ट पकडून तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारत होता. आज राग त्याच्या सर्वोच्च सीमा पार करून उफाळून आला होता. असाच ती अपमान करेल आणि तो खपवून घेईल असं थोडी ना होतं. हवस्का पुजारी म्हणाली. कधी चुकून तो स्वतः नजर वळवून पोरींना पाहत नव्हता. आता पोरी स्वतःच त्याच्या मागे येतात तर हा कशाला मागे पाहिल ना. लाज नाही वाटत वर तोंड करून विचारायला? आधी तो हात काढ रे. काय करत होता मागे आता हे मी सांगू का? शी, कसले कसले घाण नाद आहेत देव जाणे. हवसमध्ये चक्क त्या प्लेनमध्ये सुरू झाला. शी शी, आधी तो हात बाजूला कर. नको ते चाळे करतो. आपला हात जगन्नाथ याचा तू तर वेगळाच उपयोग करून घेतो. ती बोलतच सुटली होती. पुढे बसलेला ड्रायव्हर पण आता कोमात जाता जाता वाचला होता. रुहानने तर डोक्याला हात मारून घेतला. तिडीक गेली होती डोक्यात. त्याने कारमधलं पार्टिशन ओपन केलं आणि खूप वैतागून तिच्याकडे नजर टाकली. ती काही थांबायचं नाव घेत नव्हती. तसं त्याने तिच्या मानेमागे हात घालून तिला आपल्या खूप जवळ ओढली. ती पुन्हा काही बोलणार त्याआधीच तिच्या त्या तोंडाला त्याने आपल्या ओठांनी बंद केलं. तिची धडपड सुरू होती पण त्याने तिला काही हालचाल करूच दिली नाही. पुन्हा जर तोंडाला येईल ते बोलली ना तर यापेक्षा अजून खूप काही करू शकतो मी. मूर्ख मुली इतका हॉट सेक्सी व्हिडिओ प्ले असताना मी डोळे बंद करून बसेल असं कसं वाटलं तुला? ॲलेक्सा सिंगर आहे, तिचे सॉन्ग ऐकत होतो. तुझी बकबक ऐकण्यापेक्षा ते बेटर वाटलं मला. आणि तू काय विचार करत होती? शी, कसले घाणेरडे विचार आहेत ग तुझे. सगळ्यात महत्त्वाचं, मला या सगळ्याची गरज नाही.
माझा एक इशारा आणि त्यापेक्षा हॉट मुली माझ्या बेडवर असतील. तुला अजून माहीत नाही, तुझा नवरा या सगळ्यात खूप नशीबवान आहे. यु नो वाईल्ड सेक्स. तुला काय माहीत म्हणा. सेक्सचा तरी माहीत आहे की नाही माहीत नाही. रुहानने आता सगळं क्लिअर केलं होतं. तिला फक्त काही मादक आवाज कानावर पडल्याने गैरसमज झाला होता. तरीही त्याच्या उत्तराने समाधान झालं नव्हतं, पण आता तो तिला उकसवत होता. माहीत आहे मला सगळं, तिने त्याच्यासमोर आपले बोट नाचवत सांगितलं. ओके, देन टेल मी, फर्स्ट स्टेप इन सेक्स. त्याने आता पुढील प्रश्न केला आणि इकडे तिने आवंढा गिळला. तो तर बिनधास्त होता. या सगळ्यात त्याची जणू PhD झाली होती. पण आता तिने नजर फेरली. तो विचारत होता, पण अगदी बहिरी असल्यासारखं गप्प डोळे मिटून सीटला डोकं टेकून बसून राहिली. हॉटेल ऑबेरॉय आले तसे तो तिच्याकडे एक नजर टाकून बाहेर आला. तीही आपली साडी सावरत खाली उतरली. तो तिथं येणार असल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. तरी हॉटेल स्टाफ आणि मॅनेजर त्याच्या स्वागताला सज्ज होते. त्याने तिला खुणावलं तशी ती त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. बळेच चेहऱ्यावर हसू ठेवून ते हॉटेल आपल्या नजरेत साठवून घेत होती. I don't want disturbance by anyone, so take care of it. Let's go, sweetheart. एक नजर मॅनेजरला सांगून त्याने शिवानीच्या कमरेत हात घालून तिला घेऊन पुढे निघाला. त्याची ती स्थिर आणि गंभीर नजर पाहून यावेळी काही आगाऊपणा तिने केला नाही. हृदय तर आता बाहेर येतं की काय असं वाटत होतं. पण या अनोळखी शहरात त्या रावणावर विश्वास तर तिला ठेवावा लागणार होता. सगळ्यात वरच्या फ्लोअरवर त्याने पूर्ण एरियाज बुक केला होता. तिथं त्याच्या परवानगीशिवाय 2 दिवस कोणालाही यायला बंदी होती. सगळ्यात लॅविश असा हनीमून स्वीट त्याने बुक केला होता. वरती येताच ती सजवलेली रूम पाहून ती जागीच गोठून गेली. कम बेबी, काय विचार करत आहे? काल तर खूप बोलत होती ना, आज कोण वाचवेल तुला माझ्या तावडीतून? इतकं बोलून त्याने तिला बाहुली उचलावी तशी आपल्या खांद्यावर उचलून घेत आत आला. पायानेच दार पुढे ढकललं तसे ते लगेच लॉक झालं आणि बाहेर डू नॉट डिस्टर्बची पाठी झळकली. सोड मला, तू असं माझ्यासोबत काही करणार नाही, सोड मला. शिवानी त्याच्या पाठीवर आपल्या नाजूक हातांनी मारत होती, ज्याचा त्याला काहीच फरक पडत नव्हता. माझ्या स्वीट वाईफला असं वाटतं का की मी तिला सोडून इतर कोणासोबत तरी ते सगळं करू जे एक कपल करतात? किती छान आहेस ग तू. असे उच्च विचार ऐकून मी धन्य झालो. पण आता काय आहे ना, मला दुसरं कोणी नको, तूच हवी. म्हणून तर हे सगळं केलं आहे. माझा वेळ आणि मी किती किमती आहे तुला नाही समजणार. तुझ्यासाठी करोडो रुपयांची डील अशीच सोडली. मग निदान त्यासाठी तरी माझं मन तू राखू शकते ना. रुहानने तिला बेडवर ढकललं आणि स्वतः लगेच उडी मारून तिच्यावर आला. आपला सगळा भार तिच्यावर टाकून तो आता तिच्या मानेवर किस करू लागला. कॉलर बोनवर त्याने तिला जरा जोरातच बाईट केलं आणि तशी ती विव्हळली. 56 मुली तुझ्या मागे असतात ना, मग जा ना त्यांच्याकडे. हे बघ, मी तुला नवरा मानत नाही. हे सगळं तू नाही करू शकत. सोड मला हात लावायचा नाही, नाहीतर मी खरंच तुझा खून करेल. ती आता चिडून त्याला आपल्यापासून दूर करायचा प्रयत्न करत बोलते. मग काय तुला तो ब्लडी राज आवडतो का? त्याच्यासोबत करशील का हे सगळं? रुहान अगदी चिडून बोलतो. आणि घ्या,
पुन्हा त्याला बसणार त्याआधीच त्याने तिचा हात पकडला. तिचे दोन्ही हात वर करून त्याने आपल्या एका हाताने घट्ट पकडून ठेवले. तिच्या अंगावर दोन्ही बाजूला 2 पाय टाकून बसला आता तो. त्याच्या मिठीत जाताना विचार केला होता का, आता तू साधारण मिठाईवाल्याची मुलगी नाही, तुझ्या नावासोबत माझं नाव जोडलं गेलं आहे हे विसरली होती का? जेव्हा भर बाजारात त्याला मिठी मारून उभी होती. आजेला त्याच्या वस्तूला कोणी हात लावला तर आवडत नाही, आणि तू माझी बायको असून सरळ त्याच्या मिठीत गेली. हाऊ डे यू. खूप हात चालतात ना तुझे. आता तुला अशी काही शिक्षा देतो की तुझं हे तोंड आणि हात चालवताना 10 वेळा विचार करशील. राजला मिठी मारणं तिच्यासाठी खूप साधी गोष्ट होती, पण त्याच्यासाठी ती खूप महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट होती. त्याचा राग तो आता नक्की कसा काढणार हे त्यालाच माहीत होतं. सगळं काही ठरवून करत होता असं वाटलं तिला. हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती ती, पण त्याची पकड सैल होत नव्हती. त्याने पुन्हा खाली झुकून तिच्या ओठांना आपल्या ओठात कैद केलं. यावेळी जास्त अग्रेसिव्ह वाटला तिला. हलकेच चावे घेत होता, त्यामुळे तिला त्रास होत होता. डोळ्यातून पाणी वाहू लागले होते. यु नो, तू मला खूप इझिली घेतलं. आता तुला तुझ्या वागण्याचा नक्कीच पस्तावा होईल. लुक, हे पाहिल्यावर पुढे बोलताना आणि वागताना 10 वेळा विचार करशील. रुहानने आपला मोबाईल जबरदस्ती तिच्या हातात ठेवला आणि स्वतः तिच्याच बाजूला पहुडला. वरती छताकडे पाहत तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होता. जगदंबा, नाही, हे शक्य नाही. तू असं नाही करू शकत. का केलं तू असं? समोर आपलं स्वीट होम जळताना पाहत होती. आगीच्या ज्वाळांनी त्याला पूर्ण आपल्या कब्जात घेतलं होतं. झटका लागावा तशी उठून बसली ती. डोळ्यातून अश्रू ओघळले होते. हुंदका आवरता येणं शक्य नव्हतं. तिचं स्वप्न, तिच्या आईची आठवण डोळ्यासमोर जळताना पाहत होती. त्याला या सगळ्यासाठी कोसत होती. तो मात्र एक हात आपल्या डोक्याखाली ठेवून खूप आरामात तिलाच पाहत होता. बेबी, इतका राग चांगला नाही, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. आता फक्त दुकान गेलं आहे, घर आणि तुझे वडील. पुढे तू स्वतः समजदार आहे. माझ्या आयुष्यात तू फक्त एक शोपीस असावा अशी आहेस. त्यामुळे उगाच बायको बनायला जाऊ नको. इथून पुढे मी सांगेन तेच आणि तसंच करायचं. नाहीतर परिणाम काय असतील हे मी सांगायला नको. इथून पुढे माझ्या मर्जीशिवाय तू श्वास पण घेऊ शकत नाही. रुहान खुनशी हसत बोलला आणि तिथून उठून बाहेर गेला. इतक्या वेळ अडवून धरलेले अश्रू आता बाहेर पडले होते. तिने आपला हंबरडा फोडला होता. आपल्या वडिलांशी बोलायची इच्छा होत होती. माझा मोबाईल इथेच तर होता. तिने पूर्ण रूम शोधली होती. सामान असं काही सोबत घेऊन आली नव्हती. मग मोबाईल कुठे गेला हे कळायला मार्ग नव्हता. नंतर रुहानचे शब्द आठवले, माझ्या मर्जीशिवाय काहीच करू शकत नाही. आणि त्या बोलण्याचा अर्थ आता कळला होता. त्याने आधीच तिने आपल्या वडिलांशी बोलू नये म्हणून तिचा मोबाईल गायब केला होता. तशीच रडत एका कोपऱ्यात गुडघ्यात डोकं घालून रडत बसली. आपल्या वागण्याचा तो असा काही बदला घेईल वाटलं नव्हतं तिला. तो मात्र दुसऱ्या रूममध्ये हातात सिगार पेटवून त्याचे झुरके घेत बाहेर पाहत होता. एक हात खिशात घालून आपल्याच विचारात हरवला होता तो. नो, आय कांट डू दॅट. माझी लाईफ मला चेंज करता येणार नाही. नो, नेव्हर. हे इम्पॉसिबल आहे.
ती काल आलेली मुलगी माझी लाईफ कंट्रोल करायचा प्रयत्न करूच शकत नाही. आज एक कधीच चेंज होणार नाही. रुहानने आपल्या केसातून रागात हात फिरवत सिगार पायाखाली तुडविली. गो अँड गिव्ह हर द थिंग्स आय टोल्ड यू. तयार होऊन यायला सांग तिला, बोलून त्याने लगेच फोन ठेवला. फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. त्यांच्या दोघात जे नातं आहे ते त्याला कोणासमोर एक्सपोज करायचं नव्हतं, म्हणून तर एक नाही दोन नाही तर पूर्ण फ्लोअर त्याने बुक केला होता. कोणी पाहायला नव्हतं की दोघे एकत्र राहतात की वेगळे, पण तिला असं रडताना आणि तुटताना त्याला स्वतःला पाहायचं होतं. दुसऱ्यासमोर तिने हतबल व्हावं, रडावं अशी इच्छा नव्हती त्याची, म्हणून हे सगळं केलं होतं. मॅम, कॅन आय कम? हळूच एक मधुर आवाज ऐकू आला. दरवाजा नॉक केला होता तरी काहीच रिस्पॉन्स नाही, म्हणून आता बाहेर उभ्या असलेल्या मुलीने आवाज दिला होता. तिच्या रूममध्ये सरळ जाऊ शकत नव्हती. येस. शिवानीने आपले डोळे पुसले आणि जरा सावरून बसली. मॅम, हे सरांनी तुमच्यासाठी पाठवलं आहे. सोबत एक नोट देखील आहे. ती मुलगी त्याने सांगितलं तितकंच आणि तेच सांगून निघून गेली. शिवानीची बिलकुल इच्छा नव्हती, पण आपल्यामुळे आता अजून काही होऊ नये म्हणून तिने ती चिट उघडून पाहिली. माझा पैसा आणि वेळ दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे. लॉस मी अफोर्ड करू शकत नाही. आता इतके पैसे खर्च करून हे सगळं बुक केलं आहे तर थोडा फन तर आलाच पाहिजे ना. सो लवकर रेडी होऊन बाहेर ये, मी वाट पाहतोय. तयार होताना माझी फक्त या रुहानची बायको आहेस हा विचार डोक्यात असला पाहिजे. तुझी एक चूक आणि तुझं घर ओम भट स्वाहा. रुहान आताही आपल्यावरच हसत आहे असं वाटलं तिला. माकडा, अकडू कुचका कांडा, आता हसून घे काय हसायचं ते. एकदा दुकानाची चावी माझ्या हाती लागली ना, मग बघ तुला कशी माझ्या तालावर नाचवते. सोडणार नाहीये मी तुला. ती मनातच बोलत रागाने चरफडत होती. तोंडावर बोलायची सध्या तरी हिंमत नव्हती ना. त्याने नक्की काय पाठवलं आहे ते पाहिलं. सुंदर अशी ब्लॅक नेटची साडी, त्यावर स्लीवलेस ब्लाऊज, ब्लॅक रंगाच्या बांगड्या होत्या. तिने ती साडी हातात घेऊन पाहिली. पहिल्याच नजरेत त्याच्या पसंतीची दाद दिली तिने. आता तुला पसंत केलं म्हणजे त्याची चॉईस हटके असणार ना. पण तो ब्लाऊज काही रुचला नाही. प्रमाणापेक्षा जास्तच डीप वाटत होता. त्यात हात नाही म्हणून अजूनच अनकम्फर्टेबल वाटू लागलं. पण आता त्याने काही ऑप्शन तिच्याजवळ ठेवला नव्हता. मनातच त्याला शिव्या घालत आपली तयारी करायला गेली. त्याने सांगितलं त्यापेक्षा चक्क अर्धा तास ती लेट होती. तो हातातलं घड्याळ पाहत तिचीच वाट पाहत होता. मनात ज्वालामुखी प्रत्येक सेकंदाला वाढत होता. कधी स्फोट होईल याचा नेम नव्हता. आता पुन्हा ती आपली मनमानी करते काय हा विचार मनात येताच तो रागाने आपल्या रूमच्या दिशेने निघाला. आणि समोरून अगदी हळूवार पाऊल टाकत त्याच्याच दिशेने येणाऱ्या तिला पाहून पावलं जागीच थांबली. ब्लॅक कलरची नेटची साडी, स्लीवलेस ब्लाऊज, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र, केस मोकळे सोडून एका बाजूला घेतले होते. वन साइड पदर सोडल्याने अगदी मनापासून पदर सांभाळत ती त्याच्या दिशेने येत होती. त्या साडीत तिचा बांधा अजूनच आकर्षक वाटत होता.
नागमोडी वळणं घ्यावी तशी एका लईत हलणारी तिची कंबर, चालतानाही हळूवार वर खाली होणारी तिची ती भरगच्च छाती, साडीच्या पदराच्या आडून त्याला खुणावणारे तिचे ते सपाट पोट, खाली झुकलेल्या त्या झुपकेदार पापण्या आणि डाळिंबाच्या दाण्यासारखे तिचे ओठ. त्याची तिच्यावरून नजर हटत नव्हती. तो त्याच्याही नकळत तिच्याकडे खेचला जात होता. त्याच्याही नकळत तो तिच्याच दिशेने निघाला. सरळ समोर येऊन उभा राहत तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याकडे ओढलं. तशी त्याच्या त्या छातीवर जाऊन आदळली. त्याच्या अशा वागण्याचा राग आला होता म्हणून त्याला आता रागाने ती पाहू लागली. पण जशा पापण्या वर केल्या तशी त्याच्या त्या काळ्याभोर नजरेत ती हरवली. ब्लॅक कलरचा शर्ट घातला होता. त्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता. त्यात कहर म्हणजे वरची 2 बटन उघडी होती म्हणून त्याची ती हलकी केसाळ छाती तिच्या नजरेस पडली. प्लॅटिनमच्या चेन्स डौलात डोलत होत्या. जणू तिला मी त्याच्या किती जवळ आहे म्हणून चिडवत असल्यासारखं वाटलं तिला. जरा रागच आला त्या निर्जीव चेनचा. त्याचा तो मंद पण वेड लावणारा परफ्यूम तिच्या नाकातून सरळ तिच्या शरीरात भिनू लागला होता. हळूहळू नजर त्याच्या चेहऱ्यावर फिरू लागली. त्याची ट्रिम दाढी त्याला खुलून दिसत होती. कधी नव्हे ते आज त्याचं निरीक्षण करण्यात मॅडम व्यस्त झाल्या होत्या. त्याचे ते काळेभोर डोळे आज काही वेगळेच जाणवत होते. काहीतरी आपल्यासाठी खास, पण काय याचं उत्तर काही तिला भेटलं नाही. वाचू पाहत होती त्याचा तो स्थिर निश्चल निश्चल चेहरा. नजर हळूहळू त्याच्या त्या गुलाबी ओठांवर स्थिरावली आणि पुन्हा अंगावर सरकन काटा आला. आपल्याच विचारांवर ती गोंधळून गेली होती. तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा त्याच्या मिठीत कैद झाली. तिला दूर करण्याचा बहुतेक त्याचा विचार नव्हता. त्याने तिच्या हाताला खेचत पुन्हा आपल्या मिठीत ओढलं. तसे तिचे हात यावेळी त्याच्या गळ्यात गुंफले गेले. त्याचा एक हात तिच्या नाजूक कमरेवर तर एक हात तिच्या त्या खोल उघड्या पाठीवर फिरत होता. त्याच्या हातांचा स्पर्श होताच अंग शहारून गेलं. त्याच्या त्या उबदार मिठीत आज वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. त्याने तसंच तिला वरती उचलून घेत थोडं हवेतच उचललं. तशी पाय हवेत उंचावत ती आपला भार त्याच्यावर टाकत ती आपले केस सांभाळत त्याच्या डोळ्यात पाहत होती. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. काही वेळाने त्याने आपला चेहरा तिच्या कुशीत घेत मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तसा आता त्याचा चेहरा तिच्या छातीवर विसावला. पण इथं तिच्या त्या खोल भागावर त्याचे गरम श्वास आदळत असल्याने तिची हालत काही वेगळी होती. अंगावर गोड शहारा येत होता. अंग आकसून घेत ती आपल्या भावना कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती. डोकं जणू त्याच्या इतक्या जवळ असल्याने सुन्न झालं होतं. काय वाटतं मंडळी, दोघे भांडता भांडता प्रेमात पडतील का? शिवानीच्या मनात रुहान जागा निर्माण करू शकेल का? कशी असेल यांच्या प्रेमाची कहाणी? कथा आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. बाकी अजून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू आपल्या भन्नाट जोडीसोबत. तोपर्यंत राम राम मंडळी. धन्यवाद.